सुरगाणा वन परिक्षेत्रातील नियत क्षेत्र माणी अंतर्गत वडमाळच्या कक्ष क्रमांक 72 फॉरेस्ट गट क्रमांक 51 मधील जंगलात सकाळी 11 वाजेदरम्यान दिनांक 23 रोजी वणवा लागल्यानं मोठ्या प्रमाणात वनसंपत्तीची हानी झाली। यात अनेक वन्यजीवांचा जीव गमवावा लागला असल्याचा अंदाज स्थानिकांकडून व्यक्त करण्यात जात आहे। वणवा आटोक्यात आणण्यासाठी जवळपास 4 तासांनी यश आलं। सुरगाणा वन परिक्षेत्र अधिकारी विजय वेलकर यांना याबाबत माहिती समजते त्यांनी तात्काळ याची दखल घेत वनमजूर वनपालांना घटनास्थळी पाठवलं। तसेच सुरगाणा नगरपंचायतचे अग्निशमन दलाचे वाहन त्यावेळी दाखल झालं। यावेळी अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि उपस्थित वन कर्मचारी सावित्री राठोड, तुकाराम चौधरी, भास्कर खांडवी, बेबी कांबडी, मनीषा गायकवाड व स्थानिक नागरिकांच्या सहकार्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले। आग आटोक्यात आणण्यासाठी जवळपास 4 तासात आटोक्यात आणली। या घटनेत जवळपास 3 हेक्टरमध्ये असलेल्या गवत पेटल्यानं हजारो रुपयांची वनसंपदा जळून खाक झाली आहे। सुरगाणा वन परिक्षेत्र अंतर्गत असलेल्या वडमाळ डोंगर या भागात सकाळी 11च्या दरम्यान ही आग लागली असताना 3 वाजता आटोक्यात आणण्यात यश आलं। यावेळी अग्निशमन व सुरगाणा येथील वन कर्मचारी आदींनी वडमाळ शिवारातील घटनास्थळी तातडीने रवाना होत आग विझवण्यासाठी प्रयत्न केले। उन्हाचा झळा असल्याने झाडांच्या फांद्या अथवा बांबूची एकमेकांशी घर्षणाने वणवा लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे। जनमत लाईव्ह न्यूजसाठी बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बागुल यांची रिपोर्ट सुरगाणाहून।